आज मी तुम्हाला गरमीत खाण्यासाठी एकदम चटपटीत अशी मिरची बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा तवा गरम करत ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आपण तेल काढून घेऊया। तेल एकदम एक छोटा चमचा घ्यायचं आणि गरम होऊन देऊया। मिरची घेतलेली आहेत एक 20 ते 25 मिरच्या, त्यापेक्षा जास्तच आहेत। जर तुम्हाला हवा असतील एक 8-10 दिवसासाठी साठवायसाठी तर जास्त घेतल्या तर चालेल। अशा पद्धतीत मी कापून घेतल्या। तर ह्या मिरचीची बघा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही देठं काढू शकता। मी देठं नाहीत काढत, कारण खाताना आपण असं पकडलं का नाही की खायला पण छान असं येतं। ह्या मिरचीचं अजून एक सांगते तुम्हाला, अख्खी मिरची तुम्ही अशी कुटून घेतली की नाही, ठोंब्यानं म्हणा खलबत्त्यात जर तुमचं असेल काय असेल तर कुटून घेतली तर चालेल। काहीच नाही आहे तसे तर मग अशी एकदम पातळ मधोमध कापले तर चालेल, नाही तर एका मिरचीचे 2 भाग केले तरी चालेल। मिरची खूप छान लागेल, हे करून बघा एकदा। छोटा अर्धा चमच्याला बी कमी असं काळं मीठ घेतलेलं आहे। हे घेतलेलं आहे जिरे पावडर छोट्या अर्धा चमच्याला कमी, थोडीशी हिंग पावडर, छोटा अर्धा चमचा धने पावडर घेतली, थोडीशी हळद घेतलेली। ही कलरवाली आणि तिखटवाली मिरची पावडर आहे। ह्याच्यामध्ये अर्धा चमचा ही चाट मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा साधं मीठ घेतलेलं आहे। मिरच्या जेव्हा आपण खायला तोंडी लावायचा प्रकार करतो ना, तेव्हा त्याला मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त असावं, कारण की मिरचीचं तिखटपणा मग कमी होतो आणि टिकायला जास्त दिवस उपयोगी पडतं। आता आपल्याला अर्धा लिंबू पाहिजे, छोट्या आकाराचा आहे, रस खूप आहे, हे आमच्या घरच्या झाडाचा आहे। तुमच्याकडे 1 चमचा लिंबाचा रस जरी ह्यात टाकला तरी चालेल आणि जरी नाही टाकला तरी पण चालेल। तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे, ह्याच्यापेक्षा पण तेल तुम्ही कमी घेतलं तरी चालेल। मिरच्यांना काय करायचं माहिती आहे का, डाग पडस्तोवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मिरची बघा मस्त अशी भाजली गेलेली आहे। गॅस एकदम बारीक करणार आहे आता। हा सगळा मसाला एकत्र करायचा। ह्याच्यामध्ये 150 ग्रॅम मिरच्या होऊ शकतात एवढ्या साहित्यामध्ये। पूर्ण सगळं मी टाकून घेणार आहे। त्याच्या बारीक गॅस आहे एकदम। आणि त्याच्यावर आता लिंबाचा रस बघा किती खूप आहे ना। 1च चमचा फक्त आपल्याला टाकायचे। परतून घेते मस्त असं बघा, परतून घेतलेलं असं दाबून दाबून घ्यायचं आणि पॅक झाकण एक 2 मिनिटासाठी ठेवायचं। गॅस एकदम बारीक आहे। बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं होतं। ह्या झाकणाचं पण असं पाणी पडतं बघा त्याच्यावर। मिरची बघा किती छान झालेली आहे। तर गॅस बंद केलेला आहे खालनं अशा पद्धतीत। थंड झाल्यानंतर एका काचेच्या भरणीत भरायचे आणि जेवताना 1 मिरची जरी घेतली तरी पुष्कळ होती। करून बघा, झटपट रेसिपी असतात माझ्या। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।